महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांची जगातील महान भौतिकशास्त्रज्ञांमध्ये गणना होते. ते लहानपणापासूनच खूप हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतामुळे आपल्या विश्वासंबंधीच्या कल्पनेमध्ये क्रांतिकारक बदल झाला. 1921मध्ये आइन्स्टाईन यांना नोबेल पुरस्कारही मिळाला. असं म्हणतात की जन्माच्या वेळी आइन्स्टाईन यांच्या डोक्याचा आकार जरा वेगळा होता. त्यामुळे त्यांच्या आईला आपला मुलगा मतिमंद म्हणून तर जन्माला नाही ना अशी भीती वाटत होती. पण आज त्यांची बुद्धिमत्ता जगजाहीर आहे. प्रिन्स्टन रुग्णालयात आइन्स्टाईन यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र आइन्स्टाईनची कहाणी इथेच संपत नाही. त्यांच्या मृत्यूनंतर एका रंजक कहाणीला सुरुवात झाली, जेव्हा त्यांच्या मेंदूची चोरी करण्यात आली. आइन्स्टाईन यांचा मेंदू कोणी आणि का चोरी केला याबद्दल जाणून घेऊ. नमस्कार, मी आहे मेहुल शिंदे आणि तुम्ही बघताय मराठी स्टडी जंक्शन. 18 एप्रिल 1955ला प्रिन्स्टन हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा पॅथॉलॉजिस्ट थॉमस हार्वे यांनी त्यांच्या मेंदूची चोरी केली. विशेष म्हणजे आइन्स्टाईन यांना आपल्या शरीराचा अथवा मेंदूचा अभ्यास केला जाऊ शकतो अशी शंका फार पूर्वीची होती. कदाचित यासाठीच त्यांनी असं काही करण्यास नकार दिला होता. ब्रायन बुरेल यांचे पुस्तक पोस्ट कार्ड्स फ्रॉम ब्रेन म्युझियमनुसार आइन्स्टाईन यांनी आधीच असं लिहून ठेवलं होतं की आपल्या अवशेषांशी छेडछाड केली जाऊ नये. अंत्यसंस्कारानंतर अस्थी गुप्तपणे नष्ट करण्यात याव्यात. कोणत्याही व्यक्तीची बुद्धिमत्ता जाणून घेण्यासाठी त्याचा बुद्ध्यांक म्हणजेच IQ मोजला जातो. सामान्य माणसाचा IQ हा 100च्या आसपास असतो. मात्र असे म्हटले जाते की अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा IQ 160 होता. आइन्स्टाईन यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडले यावरही नजर टाकूयात. रात्री 1:15 आइन्स्टाईन यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी ते जर्मन भाषेत बोलले. त्यांच्याजवळ असणाऱ्या नर्सला जर्मन भाषेचं ज्ञान नसल्यानं आइन्स्टाईन नेमकं काय बोलले हे तिला कळलं नाही. दुसऱ्या दिवशी न्यूजर्सीमधील ट्रेंटन येथे त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली. त्यावेळी त्याचा मुलगा हॅन्स अल्बर्टला शवपेटीमधील आइन्स्टाईन यांच्या शरीराचे काही अवयव गायब झाल्याचे लक्षात आले. न्यूयॉर्क टाइम्समधील एका लेखात असे म्हटले आहे, ज्या मेंदूने सापेक्षतेचा सिद्धांत तयार केला त्या मेंदूच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी मेंदू शरीरापासून वेगळा करण्यात आला होता. शवविच्छेदन करणारे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर थॉमस हार्वे यांनी आइन्स्टाईनच्या मेंदूची चोरी केली. मुख्य म्हणजे हार्वेनं या मेंदूचे तब्बल 240 तुकडे केले. BBCच्या मते पॅथॉलॉजिस्ट हार्वेनं या तुकड्यांचे 12 संच तयार केले, ज्यात ऊतीचे म्हणजेच टिश्यूचे नमुने होते. एका संपकदानं स्टीव्हन लेवी नावाच्या त्याच्या रिपोर्टला मेंदूचा शोध घेण्यासाठी पाठवलं. तेव्हा लेवीला असं कळलं की हार्वेनं प्रिन्स्टन मेडिकल सेंटर सोडले आणि तो कॅन्सरमधील विसिता येथे गेला आहे. लेवीनं त्याचा शोध घेतला आणि अखेर त्याचा पत्ता मिळाला. मी त्याला संदेश पाठवला आणि सांगितलं की आइन्स्टाईनच्या मेंदूबद्दल एक कथा लिहित आहे, परंतु त्यानं काहीही सांगण्यास नकार दिला, असं लेवीनं BBCला सांगितलं. पण अखेरीस लेवी आणि हार्वीची भेट झाली. तेव्हा लेवीच्या असं लक्षात आलं की हार्वेनं खरोखरच आइन्स्टाईनच्या मेंदूचा अभ्यास केला होता. लेवीनं मेंदूचं चित्र मागवलं तेव्हा हार्वेनं त्याला बिअर कूलर म्हणजे छोटा फ्रीज दाखवला, ज्यात मेंदूचे तुकडे होते. मेंदूचे 240 तुकडे का करण्यात आले हेही बघूया. हार्वेकडे मेंदूचा अभ्यास करण्यासाठी तेवढी क्षमता नव्हती, कारण तो एक पॅथॉलॉजिस्ट होता. मात्र त्याला आइन्स्टाईनला इतकी बुद्धी कशी हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळे त्यानं आइन्स्टाईनच्या मेंदूचे 240 तुकडे केले आणि ते रासायनिक सेलॉडिनमध्ये ठेवले. हार्वे यानं त्याच्या इतर काही सहकाऱ्यांसह मेंदूवर संशोधन सुरू ठेवलं. 1985मध्ये त्यांनी एक रिसर्च पेपर्स प्रसिद्ध केला, ज्यात आइन्स्टाईनच्या मेंदूचा पहिला अभ्यास प्रकाशित करण्यात आला. या अभ्यासात असा दावा करण्यात आला की आइन्स्टाईन याचा मेंदू न्यूरॉन्स आणि ग्लिया या 2 पेशींच्या असामान्य गुणोत्तरानं तयार झाला होता. परंतु पेस विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञाचे प्राध्यापक टेरेन्स हाइन्स यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी या अभ्यासाला निरर्थक असल्याचे सांगितलं. मेंदूचे वैज्ञानिक महत्त्व वादातील असले तरी अनेक कथा, कादंबरी, कॉमिक बुक्समध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. हार्वेच्या कथेपासून प्रेरित झालेल्या निक पेने यानं
इनकॉग्नोटो नावाचं एक नाटकही तयार केलं.